श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जगात आता आशीर्वादांची शृंखला सुरू होत आहे. जर तुम्ही या संदेशाची निवड करून हा संदेश ऐकण्यास आला आहात तर तुम्ही आशीर्वादास पात्र आहात. कारण देवाने स्वतः तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आशीर्वादांनी भरलेली आहेत, चमत्कारांनी भरलेली आहेत. तुमच्या आयुष्यात ते अद्भुत रहस्यमय आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी उच्चतम प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे. कधीही तुमच्या जवळून कोणीही ते काढून घेऊ शकत नाही किंवा ते आशीर्वाद तुमच्यापासून येण्यापासून रोखू शकत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर हा संदेश पवित्र मनाने ऐकत असाल तर तुमच्या भाग्यात ते अद्भुत चमत्कार स्वामी लिहितील. स्वामी तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार पाठवतील. या व्हिडिओला, या संदेशाला एक लाईक करा. तुमच्या प्रियजनांना आवडल्यास शेअर करा. तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टींची तू आतुरतेने वाट पाहत आहेस ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे. परमेश्वर भगवंत तुझ्या हृदयात निवास करतो. इतरत्र फिरू नकोस, भटकू नकोस. आशीर्वाद तुला मिळणार आहेत. अगदी तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेला हा दिव्य संदेश ऐकत राहा. मला तुझी मदत करायची आहे, कारण ती तुझ्यासाठी अपेक्षित आहे. तू त्याची अपेक्षा ठेवत आहेस. होय, मी तेच आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. तुम्ही दुःख, त्रास आणि वेदना यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधून घ्याल, कारण मी तुमच्या मार्गात ते देत आहे. तुम्ही जेव्हा ते शोधून घ्याल तेव्हा तुम्ही उच्च कोटीचे आशीर्वाद प्राप्त कराल. तुम्ही आता लवकरच अशा ठिकाणी पोहोचवल्या जाणार आहात जिथे तुम्हाला चांगली बातमी, चांगले गोष्टी आणि चांगले तुमच्या हिताचे मिळणार आहे. कधी कधी तुम्ही जिथे जाऊ इच्छिता तिथे तुम्हाला रोखले जाते, तर कधी कधी तुमचा प्रवास सुखकर केला जातो. जेव्हा तुमचा प्रवास सुखकर होतो तेव्हा समजून जा की देव स्वतः तुम्हाला तिथे नेत आहे. देवाने तुमचा हात धरला आहे आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला नेण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही एखादे आवडीचे कार्य निवडता आणि त्या कार्यात अग्निमग्न होऊन ते कार्य पूर्ण करता, कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही ते कार्य निवडावे, ते कार्य पूर्ण करावे, कारण त्यातून मिळणारा आनंद हा तुमच्यासाठीच आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत, तेव्हा वेळ काढून हा संदेश ऐकत राहा. या संदेशाला दिलेला वेळ तुमचा व्यर्थ नाही, तर माझ्या भक्तीत लागेल, माझ्या नामात राहील आणि माझ्या स्मरणात राहील. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही माझे स्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्यापर्यंत येतो. कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी आशीर्वादांच्या माध्यमातून. काळजी करू नका. तुम्ही या व्हिडिओला दिलेला वेळ, या संदेशाला दिलेला वेळ कधीही व्यर्थ होणार नाही, तर तो सार्थकी लागेल. तुमचे नाम जप माझ्यापर्यंत पोहोचत आहे. लवकरच एक व्यक्ती तुमच्या घराकडे आनंदाची बातमी घेऊन येत आहे, कारण तुम्ही ती वाट पाहत आहात. मला तुमच्या मनातले कळते आणि मी तुमच्यासाठी आशीर्वाद तयार करतो, कारण ते सर्व काही घडवून आणण्याचे कार्य थेट स्वर्गातून सुरू आहे. ज्या क्षणाला तुम्ही प्रतीक्षा करत आहात, आता त्या प्रतीक्षेचा अंतही लवकरच केला जाणार आहे. तुम्ही यशाच्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात, तेही तुम्हाला लवकरच मिळणार आहे. काही गोष्टी भगवंताच्या स्वाधीन करा. कधी कधी वाट पहा आणि कधी कधी यशासाठी भरपूर प्रयत्न करा. मला माहीत आहे की तुमच्या यशासाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफलतेत परिवर्तित केल्या जात आहे. पुढील 5 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहेत. ती गोड बातमी ऐकण्यासाठी तुमचे कान आतुर झाले आहेत. होय, तीच बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. देवाला प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकतात. स्वामी माऊलींना या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही केलेली प्रार्थना पोहोचते. म्हणून हा संदेश ऐकत असताना
मनोमन प्रार्थना करा, हे देवा, मी तुमचा, माझ्या समस्या तुमच्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर निरंतर राहो यासाठी माझे केलेले प्रयत्न सफलतेत परिवर्तित करा. मी केलेली सेवा स्वीकार करा. मी केलेले नामजप स्वीकार करा. तुम्ही मनातून आतुरतेने प्रगट केलेली प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आशीर्वाद येऊ लागतात. देव म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तू श्रद्धेच्या बळावर ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी माझी प्रार्थना करतोस, तेव्हा मी ते ऐकतो आणि तुला जिंकवणारे आशीर्वादही पाठवतो. कधी कधी शत्रू तुझ्यातूनच काहीतरी तुला त्रास देऊ लागतात. कधी कधी मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. तेव्हा ते बाहेर घालवण्यासाठी तुला परमेश्वराची जवळीक करणे आहे, नामस्मरण करणे आहे. बाळा, कधी कधी तुझे डोळे पाणावतात. त्या क्षणाला माझे नामस्मरण कर. तू जी काही इच्छा व्यक्त करत आहेस ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुला नक्कीच दिल्या जाणार आहेत. घाबरून जाणे सोड. शंका मनात घेऊ नकोस, कारण शंकेला माझ्याजवळ स्थान नाही. बाळा, जे कोणी मला जवळ प्राप्त करू इच्छितात ते मनातले शंका दूर दूरपर्यंत घेत नाहीत. तुला जर माझा अनुभव हवा आहे, तुला जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हायचे आहे, तर फक्त श्री स्वामी समर्थ हा जप कर आणि करत राहा. जिथपर्यंत तुझ्या मनातले नकारात्मक नष्ट होत नाही तिथपर्यंत जप कर, कारण मी तुझ्या अवतीभोवती आहे आणि तुझ्या अवतीभोवती ते सुरक्षा कवच निर्माण करतो. तुम्ही लवकरच ती गोड बातमी ऐकणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुमचे सर्व काही लक्ष त्या दिशेने आहे. मी सर्व काही पाहत आहे. मला तुमचे मनातील सर्व काही कळते. तुम्ही तुमच्या दुःखातून, त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात. होय, लवकरच तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल, कारण मी तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो आणि तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात भय, भीती किंवा कसले काहूर येते, त्या क्षणाला फक्त एवढं लक्षात ठेव की हम गया नहीं, जिंदा है या तुझ्या स्वामींच्या वचनावर ज्या क्षणाला तू विश्वास करशील तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी ते सर्व काही घडू लागेल जे तुला हवं आहे. बाळा, तुझ्या मनातून केलेली प्रार्थना कधीही विफल होणार नाही, कारण तू दैवी चमत्काराने, आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो. कधीही स्वतःला एकटे प्राप्त करू नका, कारण दैवी ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य आणि मदत करत आहे. ज्या क्षणाला तुम्ही पुढे जाऊ इच्छिता तेव्हा मी मदतीचा हात देऊन तुम्हाला पुढे नेतो, तुमच्यासाठी मार्ग तयार करतो आणि तुमच्या मार्गातील अडचणी, खाच, खळगे दूर करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुम्ही जेव्हा विश्वासाने माझ्या विश्वासावर पाऊल पुढे टाकता तेव्हा मी तुमच्यासाठी मार्ग स्वच्छ करतो आणि तो तुमच्यासाठी सुंदर बनवतो. जर तुम्हीही त्या सुंदर मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर होय देवा, मी त्या सुंदर मार्गावर चालण्यासाठी तयार आहे. तुझ्या मार्गातील ते सर्व काही क्लेश, त्रास मी नाहीसे करणार आहे. फक्त तू विश्वासाने पाऊल दे. बाळा, प्रयत्न हे तुलाच करायचे आहे. पुढे जाण्यासाठी जो काही प्रयत्न करशील तो विश्वासाने कर. स्वतःलाही कमजोर मानू नकोस. तुझ्यात ती दिव्य शक्ती मी सोपवतो आणि तुला पुढे नेतो. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. तुमची वाट पाहणे आता थांबवल्या जात आहे. ज्यांनी वाट पाहिली आहे स्वामींच्या आशीर्वादांची, त्या दिव्य चमत्कारांची, ते आता लवकरच त्या दिव्य चमत्काराने परिपूर्ण होतील. त्यांना ते अनुभव प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न ओळखतात आणि तुमच्यापर्यंत तेच पाठवतात जे तुमच्यासाठी पुढे जाण्यासाठी योग्य आणि तुमच्यासाठी आनंद वाढवणारे आहे. तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही देवाला आठवा, प्रार्थना करा आणि तुमच्यासाठी चांगले असलेले मागा आणि इतरांसाठीही चांगलेच मागा, चांगलेच विचार करा. तेव्हा देव अधिक आशीर्वादाने तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतो. देव तुमचे संरक्षण करतो. देव तुम्हाला उंचावतो आणि देव थेट स्वर्गातून आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवतो. तुमचे चांगले कर्म एकत्रित केल्या जात आहे. म्हणूनच आज हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात.
पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आशीर्वादाची ठरणार आहेत. देवांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी कोणतीही अट ठेवू नका किंवा देवाला जोर जबरदस्तीने किंवा अतिशय खूप काही अशा सक्तीने काही मागू नका की मला हेच हवे आहे. देवाला प्रार्थना करा की तुम्ही जे काही माझ्यासाठी द्याल, जे तुम्ही माझ्यासाठी कराल ते मी स्वीकार करण्यास तयार आहे. अगदी समाधानी मनाने आनंदाने देवाला प्रार्थना करा आणि तुमच्याजवळ जे काही आहे त्यात आनंदी व्हा. कारण देवाने तुम्हाला भरपूर दिलेले आहे. तुमचे मुले बाळे, तुमचा आनंद, तुमचे घरदार, तुमचे नाते, ते सर्व काही सुस्थिर आहे. त्याच्यात तुम्ही आनंदी आहात. देव तुम्हाला आनंद वाढवण्यासाठी अधिक काही देत आहे. ज्या तुमच्या आर्थिक समस्या आहे त्या दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरत आहे. देव हा भक्ताच्या मनातली कंपने ओळखतो. ती कुठल्या दिशेने वाहत आहे, ती कुठल्या दिशेने प्रवाहित होत आहे. तुम्हाला आज काय हवे आहे, तुम्हाला आज तुमच्याजवळून काय नकोसे आहे, किंवा कोणत्या नात्यापासून तुम्हाला त्रास, वेदना आणि दुःख दिल्या जात आहे, किंवा कोण तुमच्या मनाला वारंवार दुखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं काही तुम्ही लपवलं तरी ते देवाकडून लपवल्या जात नाही. म्हणूनच देवाला प्रार्थना करा, कारण देव ती ऐकतात. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात येणारे प्रश्न तुम्ही देवाजवळ उकलाल तेव्हा देव ते सर्व काही ऐकतो. तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पसरवतो. फक्त तुम्ही विश्वासाने ते स्वीकार करण्यास पुढे जायला हवे. तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास करता, मग डगमगू नका, हार मानू नका. कुठल्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखू नका आणि प्रयत्न करण्यास चुकू नका. जे कोणी प्रयत्न करतात ते हार मानत नाहीत आणि जे काही येणारे कार्य आहे त्यात त्यांना यश नक्कीच प्राप्त होते. विश्वास ठेवा की हे सर्वत्र ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा आणि परमेश्वराची साथ तुम्हाला मिळत आहे. म्हणूनच हा दैवी ऊर्जेचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे आणि तुम्ही हे एकाग्र मनाने ऐकत आहात. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता ते केलेले नामस्मरण देवापर्यंत पोहोचते आणि तुमचे संपूर्णपणे सुरक्षित आयुष्य बनते. जेव्हा तुम्ही काही अनुभव घेता तेव्हाच तुमचे संरक्षण होते असे नाही, तर देव सतत तुमचे संरक्षण करतो. कारण तुमच्या अवतीभोवती नाम जपामुळे ते संरक्षण कवच निर्माण होते, जे तुम्हाला सुरक्षित करते. अनेक वाईट ऊर्जांपासून, अनेक वाईट कल्पनांपासून आणि अनेक वाईट विचारांपासून तुम्हाला दूर ठेवते. कित्येकदा तुमच्या मनात घोळणारे प्रश्न, येणारे प्रश्न याचे उत्तर तुम्हाला संदेशातून प्राप्त होतात. हे संदेशही थेट देवांकडून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. ते मनोमन स्वीकार करा. देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा. तुमचा हा दिलेला वेळ या संदेशांना कधीही फुकट किंवा व्यर्थ जाणार नाही. तर तुमच्यासाठी नामस्मरणाची शक्ती आणि देवाची दिव्य शक्ती तुमचे सहाय्य करणार, यात शंका घेऊ नका, शंका बाळगू नका. देव तुम्हाला सुस्थिर जीवन प्रदान करतो, तुमच्या आर्थिक समस्यांना दूर करणारे प्रश्न सोडवतो आणि तुमचे जीवन मार्गी लावतो. देव म्हणतात, बाळा, हा तुझा आणि माझा दिव्य पवित्र सुसंवाद आहे. यात कुणीही तिसरं नाही. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तू फक्त कल्पना कर की तुझी इच्छाशक्ती वाढवल्या जात आहे, तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे आणि तुला हवे असलेले कार्य पूर्ण होत आहे. बाळा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव की देव तुझे संरक्षण करतो. देव तुझ्या जीवनाला उंचावतो आणि तुझ्या संकटांना तुझ्यापासून वेगळा करतो. कधी तुमचे मन निराश होते, तर कधी तुमचे डोळे पाणावतात. त्या क्षणाला मी हे संदेश तुमच्यापर्यंत पाठवतो. तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी, तुम्ही विश्वासाने उभे राहण्यासाठी मी तुमच्यासाठी संरक्षण कवच तयार करतो. फक्त नामस्मरण करा आणि आपल्या कर्मात कधीही चूक करू नका. कधी कधी त्या चुकांसाठी क्षमाही मागा, कारण देव क्षमाही करतो. बाळा, जेव्हा माझी मदत तुमच्यापर्यंत येते तेव्हा तुम्ही आनंदी होता
अचानकपणे न होणारे कार्य देखील पूर्ण होऊ लागते. जे अडलेले कार्य आहे, खूप काळापासून थांबलेले कार्य आहे, ते देखील पूर्ण होते. कारण ती ब्रह्मांडाची योजना आहे, देवाची परमेश्वराची योजना आहे. ती जर तुम्ही स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते प्राप्त कराल. ज्यांच्या मनात कपट नाही, काहीही वाईट भाव नाही किंवा खोटे नाही, त्यांना लगेचच देवाचा अनुभव येण्यास सुरुवात होते. कधीकधी मनात खूप काही विचार असतात. ते एकत्रित राहू नये, वाईट विचार निघून जावे आणि चांगले विचार सतत यावे, यासाठी फक्त देवाची केलेली प्रार्थना आणि देवाचे केलेले नामस्मरणच तुम्हाला उंचावणार आहे. म्हणून नामस्मरण करत राहा. देव तुमची ऊर्जा वाढवतो. देव थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवतो. तुम्ही काही मागितलेले तुम्हाला लगेचच मिळाले जरी नसेल तरी शांतता पाळा. कारण कधीकधी काही वेळ जातो, तो योग्य वेळ असतो. योग्य संधी निर्माण करणारा देवच आहे, आशीर्वाद पाठवणारा देवच आहे. मग देवावर तितका विश्वास ठेवा. कधीही अशा मार्गाने जाऊ नका जे चुकीचे आहेत. कुणी कुणाची निंदा करत असेल त्या ठिकाणी जास्त थांबू नका, कारण लोक तुमचेही नाव त्यात घेतील. काही काळातच तुम्हाला ते दिसून येईल. म्हणूनच अशा जागा सोडा, असे स्थान सोडा जिथे कुविचार आहेत, कुणाच्या निंदा आहेत. अशा स्थानी राहू नका. देव म्हणतात, बाळा, माझी मदत योग्य वेळेवर योग्य बाळांपर्यंत पोहोचते. जो माझे नामस्मरण नित्य करतो आणि ज्याच्या मनात कुणाबद्दलही वाईट विचार नाही, जो कुणाचाही अपमान करत नाही, ज्याच्या मनात स्थिर विचार आहेत, त्याच्यापर्यंत माझे आशीर्वाद क्षणार्धात देखील पोहोचतात. देवांनी तुम्हाला शिकवले आहे की शांतता पाळा, आनंद बाळगा आणि आनंदित होण्यासाठी स्वतःसाठी आनंद शोधा आणि इतरांनाही आनंद वाटा. कधीकधी सर्व काही गोष्टी पैशानेच विकत घेता येतात असे नाही, तर या संपूर्ण ब्रह्मांडाच्या सृष्टीत तुम्हाला जे काही मिळत आहे ते सर्व काही अगदी मोफत आहे. मग तुम्ही घेतलेला श्वास सुद्धा मोफत आहे, कारण तो परमेश्वराची देण आहे. जेव्हा तुम्ही या जगात काही गोष्टी पाहता आणि देवाला प्रार्थना करता की मला हे हवे आहे, ते हवे आहे, होय, देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. पण तुम्ही देवाला त्यासाठी धन्यवाद देता का? जर तुम्ही धन्यवाद देत असाल तर नक्कीच तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. कारण जेव्हा देव आपल्यासाठी इतकं सर्व काही निर्माण करतो, हे सृष्टीतील सौंदर्य, हे सृष्टीतील फळं फुलं, सर्व काही तो निर्माण करता आहे. करता करविता तोच एक स्वामीनाथा. जर तुम्ही पाहता की या सृष्टीत खूप काही गोष्टी ज्या आपल्याला मुबलक प्रमाणात आनंदासाठी आणि विपुलतेसाठी प्राप्त होतात, तेव्हा त्या सर्व काही मोफतमध्ये आपल्याला प्राप्त होतात, तेव्हा तुम्ही त्यासाठी काही देवाला धन्यवाद देता का? जर देत असाल तर ते योग्य आहे. स्वामी माऊलींनी प्रत्येक जीवावर आनंद ओतण्यास सांगितलं आहे. प्रत्येक जीवाला समान मानण्यास सांगितले आहे. लोकांमध्ये भेद करू नका. देवाने दया, क्षमा, शांती आणि आनंद शोधण्यास सांगितलं आहे. पण मनुष्य तो बाहेर शोधत आहे. पण खरंच ते बाहेर आहे का? नाही, तर ते तुमच्या अंतर्मनात आहे. म्हणून ते आतमध्ये शोधण्यास सुरू करा. तुम्हाला कुठेही भटकण्याची आवश्यकता पडणार नाही. देवाचे नाव जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते आतून येते आणि आतूनच तुमच्या विचारांमध्ये शुभ परिवर्तन घडू लागते. जी तुमची बाहेरील धावाधाव आहे ती थांबवा. कारण हे सर्व शोधत असताना तुम्हाला कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही. तुमच्या खोल मनात विचार करा की मीच ब्रह्मांडापासून उत्पन्न आहे, मीच देवापासून उत्पन्न आहे, माझ्यातच सर्व काही विलीन आहे आणि माझ्यातूनच सर्व काही निघत आहे. तेव्हा ते सर्व काही अंतरात्म्यातून शोधा, पवित्र व्हा, विचार पवित्र ठेवा आणि मग बघा देवांचे चमत्कार तुम्ही आपोआप आकर्षित कराल. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात दया, क्षमा, शांती आणि आनंद असतो तेव्हा तू ते इतरत्र पसरव. कारण त्यामुळे तुझी ऊर्जा वाढेल आणि इतरांचीही वाढेल. बाळा, जेव्हा माझे सहाय्य तुझ्यापर्यंत येते
तेव्हा तुझ्यासाठी मोठा आनंद आलेला असतो. कधीही स्वतःला एकटे समजू नका. दैवी आशीर्वाद, दैवी चमत्कार तुमच्यासोबत निरंतर घडावे यासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल तर सर्व काही चांगलंच होणार आहे. देव म्हणतात, स्वामी सांगतात, खरा आनंद तू जर बाहेर शोधत असशील तर तुझ्या हृदयात शोधणे सुरू कर. बाळा, माझे उपदेश, माझे आदेश आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. या संदेशांना दुर्लक्षित करू नकोस, तर आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नकोस. कधीकधी तुझी ऊर्जा वाढवण्यासाठी मला तुझ्यापर्यंत हे संदेश द्यायचे असतात, कारण तुझ्या मनाला स्थिरता, आनंद आणि प्रगती उत्साहाने भरण्यासाठी मला तुझ्यासाठी काही करायचे आहे, काही घडवायचे आहे आणि तुला हे सर्व काही देत घडवायचे आहे. बाळा, तुझ्या मनातून काही वाईट, काही चुकीचे आणि नकारात्मक विचार कायमचे दूर जावे असे तुला वाटत असताना मी तुझ्यापर्यंत हे संदेश पाठवतो आणि तुझ्यासाठी स्थिर जीवन, चांगले आरोग्य, चांगला आनंद आणि चांगली प्रगती पाठवतो. रोज प्रार्थना करत राहा, कारण देव प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तर संदेशातून प्रदान करतो. बाळा, आज मी स्वतः तुला वाट दाखवण्यासाठी आलो आहे. तुझी वाट चुकणार नाही, तर तू योग्य दिशेने पुढे जाशील, कारण माझे मार्गदर्शन त्यांनाच केले जाते, त्यांच्याचपर्यंत पोहोचते ज्यांना ते मला द्यायचे आहे. तू निवडक बाळ आहेस. तू कोट्यावधी लोकांमधून निवडलेला बाळ आहेस. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. बाळा, कधी कधी स्वतःच्या मनाला स्थिर कर. तुझ्या मनात येणाऱ्या त्या काही अडचणी आहेत, जे काही वाईट विचार आहे ते आज मी तुझ्यातून दूर करतो. कधी कधी तुझे मन अस्वस्थ असते, खूप काही गोंधळात असते, पण असे विचार आणि हा गोंधळ थांबवण्यासाठीच मी आज या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत पाठवत आहे. तुझ्या मनाला स्थिरता प्रदान करण्यासाठी मी आशीर्वादाने भरतो. तुला जेव्हा एकटे वाटते तेव्हा मी तुझा एकटेपणा दूर करतो आणि तुला आशीर्वादित करतो. तुमचे खरे सुख कशात आहे हे तुमच्याही पेक्षा मला अधिक कळते. म्हणूनच तुम्हाला तेच कार्य दिले जाते जे तुमच्यासाठी योग्य आहे. तुमच्यासाठी पुढील कार्यात किती प्रगती व्हावी, तुम्ही किती सुख घ्यावे, त्यात किती सुखी असावे, तुम्हाला कोणता आनंद मिळावा, हे सर्व काही मला माहीत आहे. म्हणूनच आजचे आशीर्वाद तुमच्यासाठी पाठवण्यात आलेले आहे. पुढील काळजी करू नका. वर्तमानात तुम्ही जे काही विचार करत आहात त्यावर कृती करा, कारण मी ते सर्व काही आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी आज आलो आहे. जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता, ना भूतकाळ ना भविष्यकाळ याचा विचार थांबवा आणि आपल्या वर्तमानात तुमचे नाते, तुमच्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि जिव्हाळा, तुम्हाला मिळणारे सुसंवाद याकडे लक्ष पुरवा. तुमच्यासाठी जे काही नकोसे आहे ते दूर होईल आणि तुम्हाला जे काही हवेसे आहे ते तुम्हाला दिल्या जाईल. कधीही तुम्ही एकटे नाहीत, तर देवाचा, परमेश्वराचा हात तुमच्या मस्तकावर आहे. तुम्हाला आशीर्वादित केल्या गेले आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर या संदेशातून मिळाले आहे. तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये तो गोडवा प्राप्त कराल, कारण तुम्ही त्याची अपेक्षा करत आहात. मला तुम्हाला कधीही एकटे ठेवायचे नाही, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासह आनंदी ठेवायचे आहे. तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे. म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही केलेले सर्व काही चांगले कर्म मी पाहत आहे आणि तुम्ही ते निरंतर करत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जेव्हा तुम्हाला मनातून हरले आहे असे वाटते किंवा काही समस्या तुमच्या आयुष्यात, जीवनात तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळेस गोंधळात पडू नका, दुविधांमध्ये पडू नका, तर काही काळ शांत बसा, नामस्मरण करा किंवा फक्त मला एवढंच सांगा की मला तुमची मदत हवी आहे. स्वामी, मला मदत करा. त्या क्षणाला तू पाहशील की माझी मदत तुझ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने येईल. बाळा, माझी मदत जेव्हा तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या अडचणी दूर होतील. तुम्ही तुमच्या जीवनात सुख, आनंद आणि तो दिव्य प्रकाश पाहाल जो मला तुम्हाला द्यायचा आहे. आज तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही. फार बरे केले, कारण हा संदेश तुमच्यासाठी पाठवण्यात आलेला आहे.
तुमच्या जीवनातून ते नकारात्मक दूर करण्यासाठी आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्यासाठी मी हे संदेश तुमच्यापर्यंत पाठवतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो. भिन्न भिन्न मार्गांनी मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो. कधी संदेशाच्या रूपात, तर कधी एखाद्या गोड बातमीच्या रूपात, तर कधी एखाद्या आनंदाच्या रूपात, तर कधी तुम्हाला तुमच्या मनातूनच त्या प्रश्नाचे उत्तरही देतो. बाळा, कधी कधी अंतर्मनात डोकावून पहा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले असेल. कधीही जास्त इतरत्र फिरत बसल्यापेक्षा कधी कधी शांततेत बसा आणि आपल्या प्रश्नांना अंतर्मनातून मला विचारा. त्याचे उत्तरही तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे, तेव्हा तो मंत्र म्हणत राहा. कारण यात अत्यंत पवित्र ऊर्जा आहे, जी तुमच्या अवतीभोवती तुमच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करते आणि तुम्हाला गोंधळांपासून किंवा त्रासांपासून वेगळं करते. तुमच्या मनात येणाऱ्या वाईट ऊर्जेला निरंतर दूर ठेवण्यासाठी तुम्ही नाम जप करावे आणि मनाला स्थिर करण्यासाठी देवाचे ध्यान करावे. आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवा. गुरुच तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला स्थिर जीवन प्रदान करतो आणि अनेक वाईट विचारांपासून तुम्हाला वेगळा करतो आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. जर तुम्ही हे स्वामींचे मार्गदर्शन स्वीकार करत असाल तर होय, मला मार्गदर्शन स्वीकार आहे, मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका. अनेक मार्गांनी स्वामी तुम्हाला आशीर्वादाने भरतात. जे कोणी विश्वासाने हा संदेश ऐकत आहे, स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, त्यांना सुखात आनंदात ठेवत. जे कोणी त्यांचे नाते त्यांच्यापासून दूर असतील ते त्यांना मिळो, त्यांना त्यांची प्राप्ती हो. त्यांच्या जीवनातून जे काही अंधारमय आहे, जे काही काळवटलेले आहे, ते सर्व काही दूर हो. जे शत्रू त्यांना त्रास देत असतील किंवा त्यांच्या खूप काही त्रास भरलेल्या जीवनात काही अशा गोष्टी असतील तर त्या सगळं काही त्यांच्यापासून दूर करत स्वामी माऊली त्यांच्या जीवनात सुखाचे क्षण, आनंदाचे क्षण आणि त्यांना प्रेरणा देवत आणि पुढे जीवनात त्यांना आनंद प्रदान करत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.